असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। दक्षिण मुंबईच्या शिवसेनेचे उमेदवार यामिनी जाधव आपल्यासोबत आहेत। मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत। धाकधूक आहे की आत्मविश्वास आहे विजयाचा? अजिबात काही नाही, धाकधूक पण नाही आहे आणि आत्मविश्वासासोबत मी ज्या दिवशी माझं उमेदवार म्हणून नाव डिक्लेअर झालं आत्मविश्वासानेच चाललेली आहे, त्यामुळे कुठलीही धाकधूक नाही आहे। आणि जो जनतेचा कौल असेल तो अगदी प्रसन्न मनाने आम्हाला मान्य आहे। मागचे 2 महिने खूप तणावाचे होते, कारण प्रचार होता, मतदारसंघामध्ये फिरणं होतं, लोकांपर्यंत पोहोचणं होतं, मतदान झालं आणि अखेर आता मतमोजणीचा दिवस उद्या उजाडतो आहे। कशा पद्धतीची ही निवडणूक होती आणि तुम्ही या 2-3 महिन्यामध्ये काय काय अनुभवलेला आहे? छान अनुभव आले मला, असं कुठेही वाईट अनुभव आला नाही। कोणी असं मी कोणाच्याकडे गेल्यानंतर किंवा कोणाशी बोलताना कुठलाही प्रकारचा निगेटिव्ह रिस्पॉन्स मला आलेला नाही आहे किंवा कोणतरी हो तुम्ही आत्ता काय आलात, निवडणूक आहे म्हणून आलात, एरवी कधी तोंड दाखवली, तर हा एक सिंगल माणसाने मला प्रश्न विचारलेला नाही आहे। सो आय थिंक दिस इज द सक्सेस। तुमच्याकडे गाड्या किती आहेत, तुमचे बाकी काय किती आहे ह्याला महत्त्व नसतं, पण आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर लोक प्रसन्न मनाने आपल्याला भेटणं। इनफॅक्ट मी कालचा इन्सिडेंट सांगेन। मी एका ठिकाणी गेले होते, मुंबईच्या बाहेर गेले होते, शिर्डीला गेले होते, बाबांना भेटायला गेले होते आणि तिकडे बरीच लोक आपली मतदारसंघातली होती। म्हणजे काही लोकांना आपण पर्सनली चेहऱ्याने ओळखत नसतो, तीही लोक येऊन मला भेटत होती आणि छान रिस्पॉन्स देत होती। ज्या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही ही निवडणूक लढवत आहात त्याच मतदारसंघातल्या भायखळा विधानसभा मतदारसंघातून तुम्ही आमदार राहिलेले आहात। आमदारकीनंतर लगेचच लोकसभेचा हा टप्पा कशा पद्धतीने होता आणि उद्याचा दिवस किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे, कारण काम करणारी व्यक्ती असते ना, तिला काम करणं महत्त्वाचं असतं आणि एखादा आपल्याकडे पोस्ट असेल तर त्या कामाला आपल्याला पुष्टी देता येते, त्याला एक गती देता येते। त्या पद्धतीने उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि बाकी एवढं काय मला कुठे काही अडचणी आल्या नाही। छान माझा प्रचार झाला, लोकांनी खूप छान रिस्पॉन्स दिलेला आहे, त्यामुळे अगदी एकदम मी टेन्शन लेस आहे, काही टेन्शन नाही माझ्यावर। तुमच्या मतदारसंघात या शिवसेना विरुद्ध आपण मला एक प्रश्न विचारलात की आमदारकीनंतर डायरेक्ट लोकसभेची निवडणूक, माझ्या आयुष्यात असंच झालेलं आहे। न मागता माझ्याकडे सगळं आलेलं आहे। मी कधीही नगरसेवक पदाचं तिकीट नाही मी मागितलं, ना यशवंत जाधव साहेबांनी मागितलं होतं स्वतःसाठी कधी, आम्हाला स्वतः समोरून दिलं गेलं। त्यामुळे त्याच्यानंतर मी आमदारकीसाठी कधीही इच्छुक नव्हते, पण मला दिलं गेलं। सो इट्स सेम कॅरी फॉरवर्ड झालं आहे की मी इथेही लोकसभेला कुठेही इच्छुक नव्हते आणि मला समोरून दिलं गेलं आहे। सो इट्स अ डेस्टिनी, तुमची नियती तुमच्याकडनं ते करवून घेते आहे, सो त्याला तयार असावं माणसानं। विद्यमान खासदार सुद्धा शिवसेनेचे आहेत, शिवसेना विरुद्ध शिवसेना असा हा सामना तुमच्या मतदारसंघामध्ये आता आम्हाला पाहायला मिळतो आहे। मात्र पक्षामध्ये जे काही बंड झाला किंवा जो काही उठाव झाला त्यानंतर अशा पद्धतीचा तुमच्यावरती उमेदवारी देणं आणि पक्षाने विश्वास टाकणं किती महत्त्वाचं होतं? पक्षाचा हा विश्वास कशा पद्धतीने व्यक्त करताय? मला वाटतं की हा प्रश्न शिंदे साहेब या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि महायुतीचे सगळे नेते यांना विचारलं तर तो जास्त योग्य उत्तर मिळेल, कारण मी उमेदवार आहे तर मी काय सांगणार आहो मी खूप चांगली आहे किंवा मी लोक, ते त्यांच्या लक्षात आलं असेल, योग्य उमेदवार वाटला असेल म्हणून त्यांनी मला दिलेला आहे। आणि बाकी ठीक आहे, काम करायचं आहे, त्यामुळे त्या काम करण्याच्या इराद्याने ऑलरेडी मी आमदार म्हणून काम करतच आहे आणि अगदी लहान विभागातली मुलंसुद्धा अगदी शिवसेना काकी म्हणून ओळखतात, त्यामुळे तो एक छान अनुभव आहे ज्याला तुम्हाला इनर सॅटिस्फॅक्शन मिळतं कामाचं, ते आहे। त्या हिशोबाने चालले। बाकी समोर कोण आहे त्याचा विचार करायला मला वेळ पण नव्हता, कारण लोक म्हणतात, मी असं म्हटलं नाही, सगळ्यांनी मला विचारलं, इवन चॅनलवाल्यांनी सगळ्यांनी विचारलं की मला कमी वेळ मिळाला, पण मला वाटतं मला जो वेळ मिळाला तो उमेदवाराला सफिशियंट वेळ असतो असं वाटतं। कारण एखाद्या मतदारावर आपण किती वेळा स्वतःला थोपवायचं, वारंवार त्याच्याकडे जाऊन मला मत द्या हे सांगणं योग्य नाही आहे। जी सदिच्छा भेट घ्यायला गरजेची आहे ती मी घेतलेली आहे सगळ्यांची।
प्रचाराच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांचं तुम्ही आव्हान मानलं का? खरं तर पहिला प्रश्न हा. आणि या 2 महिन्यामध्ये त्यांच्या विरोधामध्ये प्रचार करत असताना कोणते प्रामुख्याने मुद्दे तुमचे होते? कारण ते विद्यमान खासदार आहेत, तुम्ही आमदारकीनंतर लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात. मतमोजणीचा उद्याचा दिवस कसा असेल, विजय कशा पद्धतीचा असेल आणि किती लीडनं असेल? लीड मी इवन आज हाही विचार करत नाही की उद्या काय आहे. ते जे आहे बघा ते ऑलरेडी तिकडे पॅक झालेलं आहे, बंद आहे बॅलेट बॉक्समध्ये. सो जे आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे. जिंकणारच हा तो एक महत्त्वाकांक्षा घेऊनच मी उतरलेली आहे आणि जिंकणार. बाकी उद्याचा दिवस छान असणार आहे. आणि मी समोरच्यांवर टीका केलीच नाही आहे. तुम्ही माझ्या मुलाखती पाहिलात तर मी समोर टीका केलेली नाही आहे. समोरून मला जे प्रश्न विचारले गेले त्याला जी योग्य आणि जी खरी उत्तरं आहेत ती खरी उत्तरं मी दिलेली आहेत. कारण मला असं वाटतं मी विरोधकांवर टीका करण्यापेक्षा माझं काम किती आहे किंवा कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, हे लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं होतं. उगाचच त्यांचे विरोध करण्यामध्ये वेळ घालवण्यात मला काही तथ्य वाटत नाही. समोरच्या विरोधकावर टीका न करता एखादी मोठी निवडणूक लढणं हे खरं तर खूप क्वचितच होतं आणि ती तुम्ही लढलेली आहात असं तुम्ही सांगताय. तर अरविंद सावंत यांचं तुम्ही खरोखर आव्हान मानलं होतं की नाही? नाही, मला उमेदवार समोर कोण होते त्यांचं मला आव्हान कुठूनही नव्हतं. कारण मला माझ्यावर विश्वास आहे ना. मी भायखळा विधानसभेत काम करते, 4.5 वर्ष काम करते. कोविडमध्ये मी रस्त्यावर उतरून काम केलेलं आहे, माझ्या टीमनी रस्त्यावर उतरून काम केलं आहे. सगळ्या शिवसैनिकांनी हे मागे दिसतात ते उगाचच नुसते उभे राहिलेले नाही आहेत गर्दी दाखवायला, ह्यांनी कामं केलेली आहेत त्या काळामध्ये. आणि असं असताना मला निवडणुकीचं आव्हान जरूर होतं. ते असायला पाहिजे, आव्हान असायला. आव्हान नाही आहे मला, आव्हान आपण म्हणतो की यस निवडणूक आहे आणि ते आपण स्वीकारले. बाकी उमेदवारच कोण समोर होतं त्यांचं मी कधी विचार केलाच नाही आहे. कारण मला माझ्या पक्षाने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे, महायुतीच्या सरकारने जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे तो सार्थकी करायचा आणि तो सार्थकी मी करणार. खरं तर हा प्रश्न थोडा उशीर झाला पण तरीसुद्धा विचारतो. शिवसेनेतल्याच एखाद्या मोठ्या नेत्याविरोधात आपल्याला निवडणूक लढावी लागू शकते याची काही कल्पना होती किंवा त्यानंतर जे काही मधल्या काळामध्ये आपण झालं ते पाहिलेलं आहे आणि अखेर ही निवडणूक आता झालेली आहे, उद्या निकाल लागेल, मात्र तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त होत आहे? मला खरं तर मी ही निवडणूक लढेन हाही मी विचार केला नव्हता. मी तसं म्हटलं की डेस्टिनीने माझ्यासमोर, नियतीने जे माझ्यासमोर आणले ते मी नेहमी स्वीकारले आणि पुढे चाललेली आहे. त्यामुळे ही निवडणूक मी लढेन हा विचारसुद्धा नव्हता. त्यामुळे ती कोणाविरुद्ध लढावी लागणार आहे हा तर विचार करणं बादच होतं आहे. आणि मी माझ्या एका मुलाखतीत असं म्हटलं की त्याच्यावर टीका केली गेली, त्याचा मला इथे त्याच्याबद्दल उल्लेख करावा असा वाटतो की मी असं म्हटलं मी या दक्षिण मुंबई लोकसभेची टेक्निकल उमेदवार आहे. खरे उमेदवार मोदी साहेब आहेत. त्याचं कारण आहे मी कन्फर्म आहे मला पंतप्रधान पदाचा चेहरा माझ्याकडे आहे महायुतीकडे आणि म्हणून पंतप्रधान कोण होणार आहेत त्यांना उमेदवार समजून त्यांची कामं आणि आमची कामं सपोर्टला हे बघून चालायचं आहे. त्यामुळे काही जणांनी त्याच्यावरही टीका केली की टेक्निकल उमेदवार म्हणजे मी टेक्निकली तसा अर्थ त्याचा घेण्याची गरज नव्हती. मी उमेदवार आहेच, पण मी उमेदवार कोणाची आहे, मी कोणाला रिप्रेझेंट करते, महायुतीला करते. आणि महायुतीचा चेहरा कोण आहे पंतप्रधान म्हणून ते माननीय मोदीजी आहेत आणि म्हणून ते बोललं गेलेलं आहे. आता समोरच्यांकडं पंतप्रधान 27-28 पक्ष एकत्र मिळून जी काय खिचडी झालेली आहे त्याला काहीच कुठला चेहरा नाही. ज्याला मताधिक्य मिळेल त्याचा चेहरा, मग त्याच्यात तो शोधा कुठला चेहरा, असं सगळं तो प्रकार होता. पण ते माझ्यावर टीका केली गेली की मी टेक्निकल म्हटले तर त्या टेक्निकलचा अर्थ समजून घ्या. प्रत्येक गोष्ट शब्दशः घ्यायची गरज नसते. मी रिप्रेझेंट महायुतीला करते. माझ्या महायुतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असणार आहेत आणि म्हणून मी त्यांचा चेहरा आहे इथला, हा त्याचा अर्थ होता. आणि छान वाटते, सुंदर वाटते, उद्याच्या निकालाला तयार आहे. देशाचा कौल कोणासोबत याची तर उत्सुकता संपूर्ण देशाला आहे, मात्र महाराष्ट्रातली सुद्धा 48 जागांपैकी कोणाचं पारडं जड होणार याची देखील उत्सुकता महाराष्ट्राच्या जनतेला लागलेली आहे. मुंबईतल्या 6 जागा आहेत, मात्र काही एक्झिट पोल जे आलेले आहेत
त्याच्यामध्ये या एक्झिट पोलच्या म्हणण्यानुसार दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजय होतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. तुम्ही एक्झिट पोलकडे कसं पाहताय? मी एक्झिट पोलकडे बघतच नाही आहे. मी टी व्हीच बंद केला आहे. बिकॉज आता बघून मी काय करणार आहे? एक्झिट पोल जो आहे तो खरा आहे खोटा आहे हे उद्या ठरणार आहे, बरोबर आहे. आणि ते कोण जिंकून येणार आहे, मी माझं काम करून मोकळी झालेली आहे आणि आय एम सॅटिस्फाईड विथ माय वर्क. जे काय मला जबाबदारी याच्यामध्ये दिली होती, प्रचाराची जबाबदारी होती, लोकांपर्यंत जाण्याची जबाबदारी होती, ती मी पार केलेली आहे. मी कशाला एक्झिट पोल बघू? आणि एक्झिट पोल कोणाच्या बाजून आहे हे बघून मला धडकी भरायची काय गरज आहे? सी, दिस इज ऑन लो लिस्ट आय कॅन रिस्क, आय कॅन से. मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करते आणि जे आहे ते उद्या स्पष्ट होणार आहे. मतपेटी उघडल्यानंतरच सगळं साफ होईल. हो, मतपेटी उघडल्यानंतर साफ होईल. त्यामुळे मनात मांडे खाऊन किंवा कोणतरी जिंकताय म्हणून मी घाबरून घेऊन स्वतःला, तुम्हाला वाटते का कुठल्या अँगलनी मी घाबरलेली? छान आहे. माझ्याकडे एक हादसा झालेला आहे, गोडपदेवमध्ये एक आग लागलेली आहे, त्याच्यामध्ये काही जण जखमी झालेली आहेत आणि मी त्यांच्या भेटीला आलेली आहे. मी माझं काम कुठेही थांबवलेलं नाही आहे. इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा, इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा मी प्रचार उरकून जी काय बाकीची इतर गोष्टी असतात त्याही मी करत होते. त्यामुळे मला एक्झिट पोलकडे बघायचं नाही आहे. जो पोल आहे तो उद्या ठरणार आहे आणि तो आपण बघूया. शेवटचा अगदी प्रश्न, मुंबईतून 6 लोकसभा जागा आहेत, त्यापैकी तुमच्या जागेचा विश्वास तुम्ही विजयाचा व्यक्त करता आहात. मुंबईतल्या 6 जागांचं चित्र काय होईल? तुम्ही उमेदवार म्हणून कशा पद्धतीने महायुतीच्या व्यक्त होत आहे? मुंबईतल्या 6च्या 6 जागा, किंबहुना जितक्या जागा महाराष्ट्रात लढल्या जात आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या छान मोठ्या नंबरनी होणार आहेत महायुतीच्या बाजूनी, हे एवढं ठाम सांगते. आणि राहिला प्रश्न माझ्या विभागाचा, जसं मी म्हटलं की एक्झिट पोल मी पाहत नाही आहे. मी टी व्ही बंद केलेला आहे. उद्या काय होईल ते नक्की समोर येणार आहे. त्यामुळे आज त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आजची कामं आहेत ती उरकून उद्याच्या गोष्टीला सामोरं जाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद ताई. आपल्यासोबत यामिनी जाधव होत्या, दक्षिण मुंबईच्या त्या महायुतीच्या उमेदवार आहेत. आणि मी एक्झिट पोल पाहिलेले नाही आहेत, मात्र उद्याचं चित्र नेमकं काय आहे ते मतपेटी उघडल्यानंतर, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र मला विजयाचा विश्वास आहे असं देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे भावना. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारकर, TV9 मराठी, मुंबई. असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.